लहान मूल कधीतरी छोटंसं खोटं बोललं की आई बाबा लगेच काळजीत पडतात. इतक्या लहान वयात ही कुठून शिकतंय असा प्रश्न त्यांना नक्कीच पडतो. पण खरं काय माहीत आहे का? मुलं खोटं बोलायला जाणून बुजून शिकत नाहीत. त्यांच्या आसपासच्या वातावरणातून आणि आपल्या वागण्यातून ते शिकत असतात. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं समजेल. मुलं खोटं बोलायला नेमकं कधी सुरुवात करतात, त्यामागची खरी कारणं काय असतात आणि सर्वात महत्त्वाचं, या वेळेत आई-बाबांनी काय करायला हवं? मुलं खोटं बोलायला केव्हा शिकतात? तर सुरुवातीला एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या. 2 ते 4 वर्षाच्या वयात मुलं खोटं बोलत नाहीत. ते त्यांच्या इमॅजिनेशनमध्ये जगत असतात. त्यांना फेरी टेल्स, इमॅजिनरी फ्रेंड्स बनलेल्या गोष्टी बोलायला आवडतात. उदाहरणार्थ, "मी आज सुपर हिरो आहे, माझ्याकडे खूप मोठा ड्रॅगन आहे." हे खोटं नसतं. हे त्यांच्या इमॅजिनेशनचा एक भाग असतो. परंतु 4 ते 6 वर्षाच्या वयानंतर मुलांना हळूहळू समजायला लागतं की सत्य काय आहे आणि खोटं काय आहे यातील फरक. म्हणूनच ते जाणीवपूर्वक खोटं बोलायला सुरुवात करतात. पण लक्षात ठेवा, ते वाईट नाहीत, ते फक्त शिकत असतात. तर मुलं खोटं का बोलतात? तर सगळ्यात मोठं कारण म्हणजे भीती. जेव्हा मुलं चूक करतात आणि त्यांना वाटतं आई बाबा आपल्याला खूप रागवतील, म्हणून ते लगेच म्हणतात, "हे मी नाही केलं." जसं की घरात काही तुटलं तर तुम्ही रागात विचारतात, "हे कोणी केलं?" तेव्हा मुलं घाबरून खोटं बोलतात, कारण त्यांना त्यांची शिक्षाही टाळायची असते. दुसरी गोष्ट म्हणजे आई बाबांचं खूप मोठं रिॲक्शन किंवा ओव्हर रिॲक्शन. कधी कधी मुलांची चूक ही छोटी असते, पण आपली रिॲक्शन ही खूप मोठी असते. जसं की ओरडणं, मारणं, त्यांना खूप रागवणं. यामुळे त्यांना वाटतं ट्रूथ न म्हणजे खरं न बोललेलंच बरं, त्यामुळे प्रॉब्लेम होईल. म्हणून खोटं बोलणं हे ते सेफ समजतात. पुढची गोष्ट आहे अटेन्शन मिळवण्यासाठी. तर आजच्या बिझी लाईफमध्ये कधी-कधी आपल्या मुलांना वाटतं, की आई-बाबा मला टाईमच देत नाही आहे. मग ते काहीतरी वेगळं बोलतात आणि ते फक्त तुमचं लक्ष मिळवण्यासाठी अशी खोटं बोलत असतात. ही गोष्टी आपले मुलं पालकांकडून देखील शिकत असतात आणि हा खूप मोठा इम्पॉर्टंट पॉइंट आहे. मुलं आपल्याकडूनच सगळं शिकत असतात. उदाहरणार्थ, तुम्ही फोनवर सांगतात, की मी आज घरी नाही आहे. त्या क्षणी मुलं लगेच शिकतात. खोटं बोलणं हे चालत आहे असं. मुलं ऐकत नाही, पण ते सगळं हे कॉपी करत असतात. त्यानंतर मुलांना कधी-कधी इमॅजिनेशन आणि रिॲलिटीमध्ये कन्फ्युजन होत असते. लहान मुलांना कधी-कधी काय खरं आहे आणि काय इमॅजिनरी आहे यामध्ये फरक समजत नाही. म्हणून ते जे बोलतात ते आपल्याला खोटं वाटतं, पण ते त्यांच्या दृष्टीने खरं सुद्धा असू शकतं. तर अशा वेळी आई-वडिलांनी, पालकांनी काय करायला हवं? तर मुलांना रागवू नका, समजून घ्या. मुलं खोटं बोलली तर लगेच त्यांना ओरडू नका, रागवू नका. आधी त्यामागचं कारण समजून घ्या. मुलांसाठी असं वातावरण तयार करा, की ज्यामुळे मुलं काहीही झालं तरी खरं सांगायला घाबरली नाही पाहिजे. आणि आपल्या मुलांसाठी आपण स्वतः एक्झाम्पल बना. मुलं ऐकत नाहीत, पण कॉपी नक्की करतात. म्हणून तुम्ही हॉनेस्ट राहा. तुम्ही खरं बोलले तर मुलं देखील खरं बोलणार आहे. आणि जर मुलं खरं बोलले तर त्यांना ॲप्रिशिएट नक्की करा. जसं की तू खरं सांगितलं आणि मला हे खूप आवडलं. यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हा वाढत असतो. तर पालकांनो, लक्षात ठेवा, मुलं वाईट नसतात, त्यांच्या सवयी आपण घडवत असतो. म्हणूनच खोटं बोलणं थांबवायचं असेल तर पहिले आपण बदलायला हवं. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच पॅरेंटिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.